सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झाली आहे। अनेक दिग्गज इच्छुक उमेदवार रिंगणामध्ये उतरलेत। सावंतवाडीच्या नगरपरिषदेसाठी भाजपकडून अन्नपूर्णा कोरगावकर ह्या इच्छुक उमेदवार आहेत। तर उपनगराध्यक्ष आपण काम केलंय, प्रभारी नगराध्यक्ष म्हणून देखील काम केलंय। त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने 5 वर्ष चांगलं काम करायला मिळालं। जनतेच्या प्रेमापोटीच आपण नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याचं कोरगावकर यांनी बोलताना सांगितलं। आणि त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील आणि सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी नगर परिषदेचे हे इलेक्शन आहे आणि माझ्यासोबत अन्नपूर्णा कोरगावकर ह्या देखील आहेत। त्या नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत। ताई, काय सांगाल, तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात, काय सांगाल? नमस्ते, मी सर्वप्रथम NDTVचं खूप आभार व्यक्त करू इच्छिते। आणि गुरुप्रसादजी, मी आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपलं नगरपरिषद आहे सावंतवाडीचं, त्याचं जनता पार्टीचे खूप जुनी कार्यकर्ते आहे। गेले मी 11 ते 12 वर्ष मी भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहराचं बेसिक प्रश्न आहेत भरपूर, माझ्या डोळ्यासमोर खूप आहेत। सावंतवाडी शहराचं बेसिक प्रश्न आहेत भरपूर, माझ्या डोळ्यासमोर खूप आहेत। 24 तास पाण्याची आहे, चांगले भाजी मांडायची आहे, अंडरग्राऊंड वायर लाईनची आहे आणि शाळा, आपलं जिल्हा परिषदची शाळा नगरपालिकेमध्ये वर्ग करून घ्यायचं आहे। असं अनेक प्रश्न आहेत। महिलांचे रोजगाराची आहे, युवकांची रोजगारची आहे, युवकांना चांगलं आपलं एंटरप्रेन्युअरशिप आणून त्यांना स्किल डेव्हलपमेंटची आहे आणि आपल्या मोदींची तळागाळातले सबका साथ सबका विकास, स्वदेशीचा विषय आहे। असं खूप विषय मला सावंतवाडी शहरामध्ये राबवायचं आहे। हे संदर्भानुसार मी आता येणारं इलेक्शन लढवणार आहे। नक्कीच, एकंदरीत बघायचं झालं तर शिंदे शिवसेना असेल, भाजप असेल आणि उभाटा देखील असेल, म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी स्वबळाचा नारा भाजपने दिलेला आहे आणि असं असताना देखील नक्की जो स्वबळाचा नारा दिलेला आहे तो कोणाच्या पत्त्यावर पडणार आहे हे देखील पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। खरं तर आहे, कोरगावकर यांचं नाव प्राधान्याने पुढे घेतलं जाते, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अगदी समाजकारणामध्ये त्यांचा हातखंडा आहे। कॅमेरा पर्सन अक्षयसह गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग।